महत्वाचे माहिती पाहिजेत. फॉर्म्युले जे आहेत साइन 2 थिटा 2 टाइम्स टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा कॉस 2 थिटा ते प्लस असतो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि थर्ड फॉर्म्युला जो आहे टॅन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा. ह्या दोघांची डिव्हिजन येते बघा, हा अपॉन हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कॅन्सल होतो आणि इथे डिनॉमिनेटरला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा येतो. तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजेत. आता लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय केलं, आपण प्रॉब्लेम पाहिला होता आणि प्रॉब्लेम नुसार ठरवलं होतं की आपल्याला कुठलं सबस्टिट्यूशन घ्यायचंय, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की प्रॉब्लेम चूज करायचा आहे. प्रॉब्लेम मध्ये काय करायचंय, आता सपोज कॉसचा जर प्रॉब्लेम कॉस इनव्हर्सचा प्रॉब्लेम असेल, आतमध्ये आपला कॉस येणार आहे. साइन इनव्हर्सचा प्रॉब्लेम असेल, आतमध्ये साइन तयार होणार. आतमध्ये इथे टॅन इनव्हर्स असेल, आतमध्ये टॅन तयार होणार आहे. त्यानंतर इथे कॉस इनव्हर्स असेल, आतमध्ये कॉस तयार होणार आहे. आता प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम कसा, कॉसचा जर प्रॉब्लेम असेल कॉस इनव्हर्सचा, तर त्या ठिकाणी कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला यूज होतो कंपल्सरी. पहा हा, मग इथे काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस 9 रेज टू एक्स आहे. मग आपल्याला ह्याला स्क्वेअर मध्ये राईट डाऊन करायचे. मग कसं करता येईल, तर बघा सोल्युशन 1 बाय 1 आपण प्रॉब्लेम घेऊयात. जो 7th वाला प्रॉब्लेम आहे, तो 7th वाला प्रॉब्लेम y इज इक्वल टू साइन इनवर्स y इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस 9 रेज टू एक्स अपॉन 1 प्लस 9 रेज टू एक्स. आता सिंपली हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम कॉस इनवर्स बाहेर आहे, आतमध्ये कॉस तयार करायचा आहे. कसा, यांना ह्या कॉस 2 थिटाला विचारायचं, बाबा तू इथे तयार होण्यासाठी मला काय करावं लागेल, इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा पाहिजे, म्हणजे हा स्क्वेअर असणं गरजेचं आहे. मग या 9 रेज टू एक्स ला मी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का. 9 कुणाचा स्क्वेअर आहे, 9 3 चा स्क्वेअर आहे, बरोबर ना. कितीचा स्क्वेअर आहे, 9 कुणाचा स्क्वेअर आहे, 3 चा. मग आपण कसं लिहू शकतो त्याला, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस, हा 3 चा स्क्वेअर आहे, मग आपण याला असं लिहू शकतो 3 रेज टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 1 प्लस, याला पण तसंच लिहिता येईल आपल्याला 3 रेज टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथे वाटलंच तर मी लिहितो 9 रेज टू एक्स म्हणजेच काय असतो 3 चा स्क्वेअर आणि डोक्यावरती एक्स. ह्या दोघांना आपण अल्टरचेंज करू शकतो, म्हणजे 3 रेज टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. का बरं, आपल्याला माहिती आहे रूल ऑफ इंडायसेस, ए रेज टू एम इंटू एन, याला आपण असं लिहू शकतो ए रेज टू एम रेज टू एन, किंवा याला असं लिहिता येतं ए रेज टू एन ऑफ एम. म्हणजे ह्या दोघांची जागा आपण बदलू शकतो, अल्टर करू शकतो. एकदा का आपल्याला हा y मिळाला का आपल्याला समजतो की 1 मायनस 3x, जर 1 मायनस 3x या 3x ला जर मी टॅन थिटा म्हटलं तर काय होणार, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला येणार. म्हणजे काय मिळणार, y इज इक्वल टू, बाहेर आहे कॉस इनवर्स, इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा येऊ शकतं. कधी वेअर 3 रेज टू एक्स इज इक्वल टू टॅन थिटा जर असेल तर, 3 रेज टू एक्स इक्वल टू टॅन थिटा असेल तर हा जो टॅन आहे तो हा टॅन तिकडे जाणार, म्हणजेच काय होणार, टॅन इनवर्स ऑफ 3 रेज टू एक्स इक्वल टू थिटा. इथे आपल्याला ह्या थिटाची किंमत मिळणार. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार. इथून मागचे बरेचसे प्रॉब्लेम्स आपण याच टाइपने सोडवलेले आहेत. एकदा का आपल्याला हा थिटा मिळाला का पुढचं काम आपलं सोपं झालं. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कुणाचा आहे, कॉस ऑफ 2 थिटाचा. जर फॉर्म्युला जो कॉस ऑफ 2 थिटाचा असेल तर इथे कॉस इनवर्स, आतमध्ये हा आला कॉस ऑफ 2 थिटा. हे दोघ जण एकमेकांचे दुश्मन आहेत, गेले कट झाले एकमेकांना, शिल्लक राहिला फक्त 2 थिटा. पण या थिटाची किंमत जी आहे ती थिटाची किंमत एवढी आहे, किती, 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे ह्याचा अर्थ y इज इक्वल टू तुम्हाला मिळाला 2 इंटू 3 रेज टू एक्स. काय मिळाला, 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 3 रेज टू एक्स. एकदा का हे मिळालं, याला इक्वेशन नंबर 2 म्हणू शकता. मग पुढच्या स्टेपला काय करायचं, डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. y ची डेरिव्हेटिव्ह नेहमीप्रमाणे या y ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx.
इथे 2 ॲज इट इज टॅन इनवर्स याची डेरिव्हेटिव्ह कंपोजिट फंक्शन आहे. मग तिथे फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एफ एक्स. काय ते डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एफ एक्स याचा स्क्वेअर इंटू एफ डॅश एक्स. म्हणजे याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो. मग याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 3 एफ एक्स ची व्हॅल्यू 3 म्हणजे काय येणार 1/1 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणं. मग याची डेरिव्हेटिव्ह काय आहे 3 लॉग 3. ओके. मग बघा म्हणजे प्रॉब्लेम कसा झाला dy बाय dx इक्वल टू हा 2 हा 3 log 3 अपॉन 1 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 9 हे आलं तुमचं फायनल आन्सर. पहा हे जे प्रॉब्लेम्स आहेत 3-3 मार्काचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. म्हणजे पहिल्या एक्सरसाइज मध्ये 2-2 मार्काचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात, पण दुसऱ्या एक्सरसाइज पासून 3 मार्क आणि 4 मार्क यांच्यावरतीच प्रॉब्लेम विचारतात. तुम्हाला सीईटी असेल, एनडी असेल, बिटसॅट असेल, जेडब्ल्यू असेल, तर इथून पुढच्या म्हणजे 1.2 पासून या एक्सरसाइज वरती क्वेश्चन्स विचारले जातात. ओके. त्यामुळे हे जे आहेत हे सगळे महत्वाचे आहेत. ओके. तेजस, शुभम, अमोल, स्वप्नील, आरती समजतंय सगळ्यांना? आवाज येतोय माझा व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना? बघा जमतंय? हो येतोय सगळ्यांना आवाज? ओके. आता बघा ज्याप्रमाणे आपण हा प्रॉब्लेम सोडवला सेम आपण हा 10th नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो 10 नंबरचा प्रॉब्लेम सोडवू शकतो. काय करायला लागेल त्याच पद्धतीने किंवा सेम त्याच्यासारखा असणारा प्रॉब्लेम कोणता आहे याच्यासारखा दिसणारा हा असा प्रॉब्लेम आहे. मग आय एक्स मध्ये परत एकदा आपण काय म्हणणार y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25 टाइम्स एक्स स्क्वेअर 1 प्लस 25 टाइम्स एक्स स्क्वेअर. ऑब्विसली आता आपण काय करणार इथे फक्त एकाचा स्क्वेअर पाहिजे. मग एकाचा स्क्वेअर जर असेल तर आपण याला कसं लिहिणार साइन इनवर्स ऑफ 1 मायनस 25 हा 5 चा स्क्वेअर आहे आणि हा x या दोघांचा कंबाईन स्क्वेअर आपण या ठिकाणी लिहिला. सिमिलरली 1 प्लस 5x ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा 25 ला आपण 5 लिहिला, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स घेतला आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर केला. आपण होल ब्रॅकेट स्क्वेअर केला. एकदा का आपल्याला हे मिळालं का हा फॉर्म्युला कसा दिसतोय 1 मायनस टॅन स्क्वेअर म्हणजे याच टाइप मध्ये गेला 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर. मग काय करता येईल तिथे पहा बरं इथे 5 ला काय म्हणू शकतो पुट 5 इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे काय हा टॅन तिकडे जाणार म्हणजे काय होणार टॅन इनवर्स ऑफ 5x इज इक्वल टू थिटा. ही मिळाली आपल्याला थिटाची किंमत. एकदा का ही थिटाची किंमत मिळाली की हे इक्वेशन म्हणजे इथे काय होणार हा y इज इक्वल टू बाहेर आहे साइन इनवर्स आतमध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. अगेन सेम याच प्रॉब्लेम सारखा 2 थिटा. आता हे दोघं जण एकमेकांना जात नाहीत मग काय करायचं जर हे दोघं जण एकमेकांना कॅन्सल होत नसतील तर सिंपल म्हणजे काय करायचं हा साइन इनवर्स याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं. जर याला साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल बाहेर जो आहे तो बाहेर आपला हा साइन इनवर्स आहे आणि हा y इज इक्वल टू ए. जर आपण कॉसच्या ऐवजी जर साइन लिहिला तर त्या ठिकाणी काय करायचं कॉसचं कन्वर्जन आपण साइन मध्ये करतोय तर त्यावेळेस हा जो अँगल असेल हा π/2 मधनं सबट्रॅक्ट करायचा π/2 मायनस 2 थिटा. मग बघा या साइनला साइन जातो सो y इज इक्वल टू π/2 मायनस 2 थिटा. बट थिटा इज इक्वल टू काय आहे तुमचा फ्रॉम इक्वेशन 1 टॅन इनवर्स ऑफ 5x म्हणजे काय मिळणार देअरफॉर y इज इक्वल टू π/2 मायनस टॅन इनवर्स ऑफ 5x. याला इक्वेशन 2 म्हणा. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y ची डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx. π/2 बिचारा कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 आणि याची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस हा 5x ब्रॅकेट स्क्वेअर आणि याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा.
5 इंटू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे काय मिळालं तुम्हाला dy बाय dx इज इक्वल टू इथे फक्त 5 मिळाला हा मायनस 1 प्लस 25 टाइम्स एक्स स्क्वेअर. हे आलं तुमचा फायनल आन्सर. ओके समजतंय? प्रशांत असेल, स्वप्नील असेल, आरती, शुभम सूर्यवंशी, अमोल, यश, बालाजी, समजतंय तुम्हाला? सूर्यवंशी ओके. हा साहिल पवार व्हेरी गुड. नाही समजलं का सर तिथे फक्त टाका सर हे समजत नाही असं असं आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला हे दोन्ही प्रॉब्लेम मी सांगितले, हा एक प्रॉब्लेम आणि हा एक प्रॉब्लेम, दोन्ही प्रॉब्लेम सेम होते. याच्यामध्ये काय करायचंय इथे फक्त आपल्याला काय करावं लागलं इथे कन्व्हर्जन कन्व्हर्जन करताना काय केलं या π/2 ला बोलवलं, या π/2 मधनं हा अँगल सबट्रॅक्ट केला. इथे डायरेक्टली आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कुठून आला, हा फॉर्म्युला जो आहे तो हा फॉर्म्युला आहे तुमचा cos 2 थीटाचा. हे माणसं महत्वाचे आहेत बघा, हे जे आहेत ना हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा क्वेश्चन नंबर हा झाला यांच्या सारखा असणारा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कोणता आहे तुमचा, हा आहे कॉस इनव्हर्सचा. मग याला कसं एक्सप्रेस करता येईल परत एकदा 1 मायनस 9 टाइम्स एक्स स्क्वेअर. 9 हा 3 चा स्क्वेअर आहे, सेम याच्या सारखाच आहे, सेम याच्या सारखाच आहे 25. मग 25 ला आपण काय केलं तर 5x ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे काय येणार साहिल 3x ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे 1 प्लस 3x ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा cos ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला येणार आणि सगळ्यात शेवटी इथे चेंजेस काय होणार tan इनव्हर्स ऑफ 5x. 5x च्या ऐवजी इथं फक्त काय येणार 3x येणार. मग त्याची डेरिव्हेटिव्ह येणार इथे 3/1 प्लस 9x स्क्वेअर. सेम याच्या सारखा सेम टू सेम असणारा हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला. ठीक आहे, सेम याच्या खाली लगेच हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आणि म्हणायचं की सेम टू सेम याच्या सारखा आहे, याच्या सारखा प्रॉब्लेम सोडवा. ओके, शुभम, आरती, स्वप्नील, साहिल, पवार साहेब पण लेक्चरला आहेत. तर बघा हे दोन्ही प्रॉब्लेम सेम आहेत, सेम सेम असणारे प्रॉब्लेम याच्या खाली हा प्रॉब्लेम लिहून घ्या, सेम या पॅटर्नने सोडवा. ठीक आहे, ओके. म्हणजे किती हा प्रॉब्लेम हा आणि हा हे प्रॉब्लेम आपण सोडवले. आता बघा हे जे प्रॉब्लेम्स आहेत हा साइन इनव्हर्सचा असेल, टॅन इनव्हर्सचा असेल आणि हा असेल, हे सगळेचे सगळे एका पॅटर्नचे प्रॉब्लेम्स आहेत. मग कसे सोडवायचे तर हा प्रॉब्लेम जर साइन इनव्हर्सचा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर आपल्याला माहितीये की बाहेर जर साइन इनव्हर्स असेल तर आतमध्ये साइन तयार करा. मग तो साइन कसा तयार होणार तर साइन ऑफ 2 थीटा तयार होईल तिथे किंवा कॉस ऑफ 2 थीटाचा. जर साइन ऑफ 2 थीटा जर तयार केला तर 2 टाइम्स टॅन थीटा आहे तिथे आपल्याला, म्हणजे काय 4x प्लस 1/2 म्हणजे आपल्याला तिथे 2 तयार झाला पाहिजे. मग कशा प्रकारे सोडवायचा बघा बरं तो, कशा प्रकारे सोडवायचा बघा बरं तो. सेम वेने आपण जाणार आहोत. नाही समजलं का तिथे विचारायचं बरं का बाळांनो. अमोल बनसोडे. हा आता पहा हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर कितवा, हा साइन इनव्हर्सचा V∼I म्हणजे 8वा प्रॉब्लेम. y इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ 4x प्लस 1/2 अपॉन 1 प्लस 2⁴x. आता बघा या प्रॉब्लेम मध्ये फक्त आणि फक्त ऍडजस्टमेंट करायची, म्हणजे याला सेपरेट करायचं. आता बघा हा 4x प्लस 1/2 याला आपण असं लिहू शकतो 4x इंटू 4:1/2. का बरं, कारण रूल ऑफ इंडायसेस आपल्याला माहिती आहे, a⁻m प्लस n जर असेल तर a⁻m इंटू a⁻n म्हणजे बेस सेम असणाऱ्या इंडेक्सची ऍडिशन होते आणि ती ऍडिशन आपण सेपरेट करू शकतो. ओके, मग बघा हे आपल्याला अशा प्रकारे एक्सप्रेस करता येतं. म्हणजेच काय 4x हा 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर असतो किंवा 4:1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 4 2 असतो 2 इंटू 4x. आपण अशा प्रकारे याला लिहू शकतो. सिमिलरली याला कसं लिहिता येईल 2⁴x ला कसं लिहिता येईल
तर बघा 2 चा स्क्वेअर आणि x, 2 चा स्क्वेअर इंटू x, अजून एक 2 राहिला बघा. ह्या 4 ला पण काय केलं 2 इंटू 2 इंटू x अशा प्रकारे लिहिलं. मग इथे काय मिळणार 4 हा x आणि याचा स्क्वेअर. ही स्टेप थोडीशी व्यवस्थित बघा मी तुमच्या समोर मांडलेली. आय होप तुम्हाला ती समजली असावी. आता पहा म्हणजे y इज इक्वल टू आपण कसं लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ. तर याला कसं लिहिता येईल 4 रेज टू एक्स बाय 2 ला 2 टाइम्स 4 रेज टू एक्स अपॉन 1 मायनस याला 2 रेज टू 4x ला कसं लिहिणार आपण. कुठे गेला 2 रेज टू 4x ला आपण कसं लिहिलं तर 4 म्हणजे 2 इंटू 2 आणि हा x इथे लिहिला 2 इंटू 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर हा 4 येतो. या x ला मी आतमध्ये घेतला आणि या 2 ला मी बाहेर लिहिलं. म्हणजे काय मिळालं मला 4 रेज टू एक्स चा स्क्वेअर. मी फक्त माझ्या मनाप्रमाणे म्हणजे मी मॅनिप्युलेशन करतोय. मला जसं पाहिजे त्याप्रमाणे मी ऍडजस्टमेंट करत चाललोय. एकदा का आपल्याला हे मिळालं की आपल्याला बाहेर साइन इनवर्स आहे, बाहेर साइन इनवर्स आहे, आतमध्ये साइन पाहिजे. मग आपण साइन 2 थिटाचा फॉर्म्युला बघणार. 2 टाइम्स टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सॉरी इथे काय आहे आपला प्लस आहे. मग 2 टाइम्स टॅन थिटा आपल्याला माहिती आहे टॅन थिटाच्या ठिकाणी कोण जाऊन बसलाय 4 रेज टू एक्स. मग इथे काय म्हणायचं पुट 4 रेज टू एक्स इक्वल टू टॅन थिटा. मग ह्या टॅनला एकट्याला जर इकडे पाठवला तर तो काय होणार टॅन इनवर्स होणार. टॅन इनवर्स ऑफ हा 4 रेज टू एक्स ऍज इट इज आणि हा जो पुढचा आहे थिटा आपला एकटा राहिला. म्हणजे इथे आपल्याला ही मिळाली थिटाची व्हॅल्यू. ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. मग हा y कसा होईल y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ. साइन इनवर्स ऑफ ह्या 4 रेज टू एक्स च्या ठिकाणी आपण टाकला टॅन थिटा. 4 रेज टू एक्स ला आपण टॅन थिटा म्हटलंय आणि खाली 1 प्लस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. ओके हा फॉर्म्युला जर बघितला तर हा फॉर्म्युला आहे याचा साइन ऑफ 2 थिटाचा. ओके मग साइन ऑफ 2 थिटाचा जर फॉर्म्युला असेल तर y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन 2 थिटा. हे दोघं जण एकमेकांचे दुश्मन कट झाले. एकदा का कट झाले का इथे काय मिळणार y इज इक्वल टू 2 थिटा. पण थिटा इज इक्वल टू काय आपला tan इनवर्स ऑफ 4x म्हणजे आपण लिहू शकतो therefore y इज इक्वल टू 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ 4 रेज टू x. याला इक्वेशन नंबर 2 माना. याला डिफरंशिएट करा. डिफरंशिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. एकदा डिफरंशिएट केले का y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx हा 2 ऍज इट इज. हा tan इनवर्स ऑफ 4 रेज टू x ची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन 1 प्लस fx म्हणजे हा 4x आहे याचा स्क्वेअर करा आणि याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा. 4 रेज टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते 4 रेज टू एक्स लॉग 4. कारण आपल्याला माहिती a रेज टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह a रेज टू एक्स लॉग a असते. मग हे आलं तुमचं फायनल आन्सर. समजतायत प्रॉब्लेम खूप सोपे आहेत बघा. खूप म्हणजे खूप सोपे आहेत. फक्त आपल्याला काय करायचंय इकडे प्रॉब्लेम कडे बघायचंय आणि सबस्टिट्यूशन काय लागणार आहे तर ते शोधायचंय. सेम हा एक्स आय चा प्रॉब्लेम जो आहे तो एक्स आय म्हणजेच काय y इज इक्वल टू आपण म्हटलं y इज इक्वल टू म्हटलं tan इनवर्स ऑफ 2 इंटू एक्स रेज टू 5 बाय 2 अपॉन 1 मायनस एक्स रेज टू 5. आता आपल्याला तिथे काय पाहिजे 2 इंटू टॅन थिटा अपॉन टॅन स्क्वेअर थिटा बरोबर ना अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे बाहेर जर टॅन इनवर्स असेल आतमध्ये टॅन तयार होणार. मग आपल्याला कशाला आपण टॅन थिटा म्हणणार आहे कशाला टॅन थिटा म्हणणार आहे ते महत्वाचं आहे. कशाला टॅन थिटा म्हणणार आहोत हे खूप महत्वाचं आहे. मग बघा 2 इंटू एक्स रेज टू 5 बाय 2 2 इंटू एक्स रेज टू 5 बाय 2 इथे पण आपल्याला काय पाहिजे एक्स रेज टू 5 बाय 2 पाहिजे. बरं एक्स रेज टू 5 बाय 2 जर नसेल तर तयार करा. म्हणजे कसं टॅन इनवर्स ऑफ 2 इंटू एक्स रेज टू 5 बाय 2 याला कसं लिहिता येईल 1 मायनस एक्स रेज टू 5 बाय 2 पाहिजे मला. मग 5 बाय 2 2 हा एक्स्ट्रा आला इथे एक्स्ट्रा आला याचा अर्थ काय 2 ने मी डिवाइड केलं मग हा 2 मला कॅन्सल व्हायला पाहिजे म्हणून 2 ने मी मल्टिप्लाय पण केलं. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय करतोय 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मग आता इथे दिसेल 2 इंटू एक्स रेज टू 5 बाय 2 आणि इथे एक्स रेज टू 5 बाय 2 याचा स्क्वेअर मिळाला. म्हणजे आपण काय म्हणू शकतो पुट एक्स रेज टू 5 बाय 2 इज इक्वल टू टॅन थिटा. नेहमीप्रमाणे टॅन तिकडे जाणार म्हणजे काय होईल tan इनवर्स ऑफ x रेज टू 5 बाय 2 इज इक्वल टू थिटा. ही मिळाली तुम्हाला थिटाची किंमत.
मग इथे इथे काय होणार, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 टाइम्स tan थिटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. पण हा जो फॉर्म्युला जर बघितला तर हा फॉर्म्युला कुणाचा आहे, 2 tan थिटा 1 मायनस tan स्क्वेअर थिटा कुणाचा आहे तो फॉर्म्युला, ऑब्विसली tan ऑफ 2 थिटाचा. म्हणजे इथे काय मिळेल, tan इनवर्स ऑफ tan 2 थिटा. परत एकदा दोघे एकमेकांचे दुश्मन कॅन्सल करणार, फक्त शिल्लक कोण राहणार, 2 टाइम थिटा. 2 टाइम थिटा मिळाला रे मिळाला, पण थिटाची किंमत तर ही आहे ना, म्हणजे काय मिळणार, 2 इंटू tan इनवर्स ऑफ x रेस टू 5/2. हे याला इक्वेशन 1 म्हणा आणि याला म्हणा फ्रॉम 1. ही मिळाली y ची किंमत. मग याला डिफरंशिएट करा, डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. परत एकदा याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy बाय dx. या y ची डेरिव्हेटिव्ह आली dy बाय dx इज इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स 1 अपॉन 1 प्लस x रेस टू 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि याच्या डेरिव्हेटिव्हने. आता हा x रेस टू n टाइप मध्ये, मग त्याची डेरिव्हेटिव्ह असते n इंटू x रेस टू n मायनस 1. म्हणजे काय, 5/2 इंटू x रेस टू 5/2 मायनस 1. बघा बरं, फायनल आन्सर काय लिहिता येईल आपल्याला, मी या बाजूला लिहितो ते आन्सर. टेल मी, केले का कॅल्क्युलेशन तुम्ही, काय आलं त्या कॅल्क्युलेशन नुसार. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू हा 2, इथे काय मिळालं, हा 5/2. म्हणजे ह्या 2 ला हा 2 कॅन्सल होईल. म्हणजे तिथं काय मिळालं, फक्त काय मिळाला, हा 5 इंटू x रेस टू, हा 5/2 मायनस 1 किती आला, 2 इंटू 1 2, 5 मायनस 2 अपॉन 2 म्हणजे 3/2. अपॉन डिनॉमिनेटरला या स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल झाला आणि तिथे x रेस टू 5 मिळाला. 1 प्लस x रेस टू 5 म्हणजे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके, आता बघा या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं, फक्त ऍडजस्टमेंट केली. ओके, सेम तुम्हाला हा प्रॉब्लेम जो आहे तो हा प्रॉब्लेम डायरेक्टली सोडवता येईल. डायरेक्टली कसं सोडवता येईल, 2 इंटू ई रेस टू एक्स दिसतोय आणि हा ई रेस टू 2x आहे. मग इथल्या ई रेस टू 2x ला तुम्ही म्हणू शकता ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथे काय, पुट ई रेस टू एक्स इक्वल टू टॅन थिटा, ई रेस टू एक्स ला टॅन थिटा म्हणा. सेम याच्याप्रमाणे प्रॉब्लेम सोडवा. शेवटी तुम्हाला इथं 2 इंटू थिटा येणार, 2 इंटू थिटा म्हणजे टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स येणार आणि टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स आल्यानंतर त्याची डेरिव्हेटिव्ह काढायला तुम्हाला सोपी जाईल. समजताय का, हे प्रॉब्लेम समजतायत का तुम्हाला, प्रॉब्लेम समजतायत का, बघा बरं. समजत असतील तर हो म्हणा, तुमच्या कमेंट्स वर मला कळेल यस सर समजतंय. काय समजतंय का, स्वप्नील, अमोल, श्रुतिका, सूर्यवंशी, साहिल पवार, बालाजी, यश. ओके ओके, हो सर. ओके, हा प्रॉब्लेम मग तुम्ही होमवर्कला सोडवायचा. हा जो प्रॉब्लेम आहे हा होमवर्कला ट्राय करा. हा पण प्रॉब्लेम कसा करणार, तुम्ही होमवर्कला ट्राय करणार. आता बघा, हे 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 प्रॉब्लेम सेम टाइपचे आहेत. हा पण प्रॉब्लेम तसाच आहे, फक्त इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. म्हणजे कसं करावं लागेल, तिथे त्या प्रॉब्लेम मध्ये काय करावं लागेल पहा, तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नंतर, आणि नंतर सपोज प्रॉब्लेम जर तुमचा राहिला तर तो पुढे तुम्ही सोडवू शकता. आता x म्हणजे 10th नंबरचा प्रॉब्लेम, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स क्यूब अपॉन 1 प्लस एक्स क्यूब. आपल्याला काय पाहिजे, 1 मायनस एक्स क्यूब दिसतोय, पण आपण हे 3 पैकी फॉर्म्युले वापरणार. म्हणजे हा तर फॉर्म्युला फिट होईल, हा होईल किंवा हा होईल. जर तिघ जण बसत नसतील, आपल्याकडे फक्त 3 फॉर्म्युले आहेत बरं का इथे, कोणता, पहिला, दुसरा आणि तिसरा. जर हे चालत नसतील, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल, त्यांना त्या फॉर्मॅटमध्ये घेऊन या. म्हणजे मॅनिप्युलेशन करा. एखाद्या मित्राला म्हटलं चल मिसळ खायला जाऊ, तो जर नाही म्हणत असेल तर आपण वेगवेगळ्या ट्रिक्सनी त्याला काय करतो, रेडी करतो आणि त्याला घेऊन जातो. मग याला वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायच्या आणि त्याला घेऊन जायचं तिथपर्यंत. मग नेण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला तर इथे स्क्वेअर पाहिजे, आपल्याला तर तिथे स्क्वेअर पाहिजे. मग काय करावं लागेल, y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ, जर स्क्वेअर पाहिजे असेल तर आपण काय करणार,
ऑब्विसली हा क्यूब असला तरी आपल्याला काही फरक पडत नाही, मला इथे स्क्वेअर पाहिजे. इथे पण काय म्हणणार 1 + x³ आहे, पण मला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे. मग हा 2 जो आहे तो 2 आपण घेऊन आलो, मित्रांकडनं घेतला. मग 2 घेतल्यानंतर त्यांना दिला पण पाहिजे, म्हणजे ह्याचा अर्थ काय करावं लागेल तिथे, 2 ने, अरे या 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. कसं काय बंद पडला तो, ह्या 2 ने आपण मल्टिप्लाय डिवाइड करणार. ठीक आहे, म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल तिथे. मग बघा इथे 1 - x⁵3/2 म्हणजे हा x⁵3/2 जो आहे, बंद पडला जाऊ द्या, हा जो x⁵3/2 जो आहे, या x⁵3/2 च्या ठिकाणी या टाइप मध्ये दिसतोय. जर आपण tan थिटा म्हटलं तर आपल्याला आपले काम होऊन जाईल. मग tan थिटा परत एकदा तिकडे जाणार, म्हणजे काय होणार, tan इनवर्स ऑफ x⁵3/2 इज इक्वल टू थिटा. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार. मग हे जे आहे तो हा y कसा होणार, साइन इनवर्स ऑफ, इथे काय मिळणार 1 - इथे एक ब्रॅकेट टाकूया, 1 - tan² थिटा 1 + tan² थिटा. आत्ताच आपण हा प्रॉब्लेम सोडवलाय. याच्या अगोदर बघा बरं याच्यासारखा प्रॉब्लेम, म्हणजे इथे काय मिळणार, साइन इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला मिळाला कॉस ऑफ 2 थिटाचा. मग आपल्याला या कॉस नकोय, बाहेर साइन इनवर्स आहे, त्याचं कन्वर्जन करायचंय. हा जो आहे तो साइन इनवर्स आहे, मग आपल्याला हा कॉस नकोय, साइन पाहिजे. जर साइन पाहिजे असेल तर आपण काय करतो, π/2 मधनं हा अँगल मायनस करतो, म्हणजे काय मिळणार, साइन इनवर्सला साइन गेला, सो इथे मिळेल π/2 - 2 थिटा. पण थिटाची किंमत आपल्याला मिळालेली आहे tan इनवर्स ऑफ x⁵3/2, म्हणजे y इज इक्वल टू काय मिळणार, π/2 - tan इनवर्स ऑफ x⁵3/2. एकदा का हा मिळाला, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. लक्षात येते, परत एकदा तोच प्रॉब्लेम रिपीट झाला, तेच प्रॉब्लेम सारखे सारखे येत आहेत. y ची डेरिव्हेटिव्ह बघा dy/dx, याची डेरिव्हेटिव्ह π/2 बिचारा कॉन्स्टंट आहे, तो म्हणतो माझ्याकडे व्हेरिएबलच नाहीये, माझी डेरिव्हेटिव्ह 0 घ्या. मायनस याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, परत एकदा तो फॉर्म्युला 1/1 + fx ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याची डेरिव्हेटिव्ह. इथे fx जो आहे तो x⁵3/2 आहे, मग इथे x⁵3/2 ची डेरिव्हेटिव्ह 3/2 × x⁵3/2 - 1. कुठला फॉर्म्युला वापरला आपण, आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁵n चा n × x⁵n - 1 असते, तो फॉर्म्युला इथे वापरला. म्हणजे काय मिळेल, हा मिळाला 3/2, इथे 3/2 लिहिला आपण. इथे मिळाला हा, या स्क्वेअरला स्क्वेअर गेला म्हणजे 1 + x³ आला. इथे हा 3/2 घेतला, 3/2 - 1, 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, 2 1 = 2, 3 - 2/2, 3 - 2 म्हणजे हा 1 आला, x⁵1/2. हे आलं तुमचं फायनल आन्सर, dy/dx. ओके, बघा सेम पॅटर्नचे प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम सारखेच आहेत, प्रॉब्लेम मध्ये चेंजेस काहीच होत नाही. आतापर्यंतचे मी तुम्हाला प्रॉब्लेम शिकवलेत 1 2 3, हे सगळे प्रॉब्लेम्स आपण घेतलेत. हा कॉटचा राहिलाय फक्त इथला, आणि हे 2 राहिलेत. बाकी किती प्रॉब्लेम सोडवा, हा पण प्रॉब्लेम तसाच येणार तुम्हाला. म्हणजे इथे काय होणार, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 2x2 बरोबर, आणि इथे ह्याला कसं लिहिता येईल, 4x ला 2x ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे 2x ला तुम्ही तिथे tan थिटा म्हणू शकता. बघा सेम प्रॉब्लेम त्याच पॅटर्नचे आहेत. आता हे 2 प्रॉब्लेम राहिलेत, हे 2 प्रॉब्लेम जे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. बघा इथे जो आहे तो इथे आपल्याला 1 पाहिजे होता, म्हणजे हा फॉर्म्युला काय सांगतो, जर sin 2 थिटाचा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा असेल, इथे 2 tan थिटा पाहिजे. कॉसचा फॉर्म्युला वापरायचा असेल तर इथे 1 मायनसच पाहिजे. टॅनचा फॉर्म्युला वापरायचा असेल तर इथे 1 मायनस पाहिजे, बरोबर ना, इथे 1 मायनस आणि इथे 2 tan थिटा. पण या 2 प्रॉब्लेम मध्ये तसं नाहीये, म्हणजे पहिली टर्म काहीतरी आहे, म्हणजे त्या पहिल्या टर्मला घालवावं लागेल, जे हाकलून द्यावं लागेल. आपण इथे मॅनिप्युलेशन शिकतोय. म्हणजे काय, मॅनिप्युलेशनचा अर्थ काय होतो, समटाइम्स थिंग्स आर नॉट, जे आपण जसा विचार करतो ना त्या पद्धतीच्या त्या गोष्टी नसतात, मग आपण त्यांना आपल्या पद्धतीने डेकोरेट करतो, किंवा लोक जे ते आपण सांगतो त्याप्रमाणे काम करत नाही, मग आपण सांगतो त्याप्रमाणे काम करायला त्यांना शिकवायचं जर असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह आपल्याला जमली पाहिजे. म्हणजे हे जे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला मॅनिप्युलेशन शिकवतात. आता बघा
महत्वाचा प्रॉब्लेम आहे VI 6 नंबरचा y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ e रेस टू x मायनस e रेस टू मायनस x अपॉन e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x. या प्रॉब्लेम मध्ये काय करायचंय, जर आपल्याला बाहेर कॉस इनवर्स असेल, आतमध्ये कॉसचा फॉर्म्युला तयार करा. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी हा ओरडून सांगतोय, ओरडून काय सांगतोय, इथे 1 तयार करा. 1 आहे का तिथे, नाहीये. मग 1 तयार करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये काहीतरी करावं लागेल. आता एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए रेस टू मायनस एम जर असेल तर तुम्ही 1 अपॉन ए रेस टू एम अशा प्रकारे लिहिता. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ e रेस टू एक्स मायनस, याला आपण खाली घेऊन येऊया, e रेस टू एक्स करूया. सिमिलरली इथे e रेस टू एक्स प्लस 1 अपॉन e रेस टू एक्स. ओके, काय केलं, फक्त ही पॉवर जी आहे ती पॉवर खाली घेऊन आलो. मग काय करता येईल, कॉस इनवर्स ऑफ, क्रॉस मल्टिप्लाय करा. याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाहीये, 1 घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, e रेस टू एक्स इंटू e रेस टू एक्स, म्हणजे e रेस टू एक्स चा स्क्वेअर तयार होईल तिथे. इथे 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 1 दोघांच्या मध्ये मायनस साइन, डिनॉमिनेटरला 1 इंटू e रेस टू एक्स आला. बरं, खालच्या डिनॉमिनेटरला काय येईल, याने याला मल्टिप्लाय केलं, e रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल. हा 1 इंटू 1 1 मिळाला आणि हा डिनॉमिनेटरला e रेस टू एक्स आला. हे बिचारे, याला हा कॅन्सल झाला. आता काय मिळाले बघा, म्हणजे y मध्ये तिथे काय मिळालं, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ e रेस टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन e रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 1. हा फॉर्म्युला आपल्याला ओरडून सांगतोय. काय म्हणतोय तो बिचारा, तो म्हणतोय मला इथे सुरुवातीला 1च पाहिजे, म्हणजे एकच पाहिजे. ठीक आहे, 1 जर नसेल तर मी काम करणार नाही. मग हा जो 1 आहे, हा 1 आपल्याला इकडे पुढे घ्यावा लागेल. मग 1चं तर मायनस साइन आहे, मग याला जर पुढे घेतला तर तो कसा होईल, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, याला पुढे घ्या म्हणजे हे मायनस साइन पुढे आलं आणि आपण इथे ब्रॅकेट टाकूया. म्हणजे हा 1 मायनस साइन, हा मायनसचा हा प्लसचा काय झाला, हा मायनस झाला, e रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. काय केलंय, फक्त आपण काय केलंय, मायनस साइन ह्या दोघांमधनं बाहेर काढले, डिनॉमिनेटरला पण तसंच ठेवलंय, डिनॉमिनेटरला फक्त उलट केलं, 1 ला पुढे लिहिला, हा e रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर केलाय. स्टेप समजली बघा, 1 मायनस होता, मायनसचा प्लस झाला, हा प्लस होता, प्लसचा मायनस झाला. हे जर मायनस साइन आतमध्ये दिलं तर आपण या स्टेपला येतोय. ठीक आहे, व्यवस्थित बघा. आता बघा, जर आपण इथून मायनस साइन बाहेर काढलं, याला एक थोडा मोठा ब्रॅकेट टाकतो, कर्ली ब्रॅकेट टाकतो. आता बघा, हे मायनस साइन जर आपण बाहेर काढलं तर हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा या टाइप मध्ये येतोय. मग या e रेस टू एक्स ला जर तुम्ही टॅन थिटा म्हटले, पुट e रेस टू एक्स इक्वल टू टॅन थिटा. अगेन टॅन तिकडे जाणार, म्हणजे काय, टॅन इनवर्स ऑफ e रेस टू एक्स इक्वल टू थिटा. हे मिळालं, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस, हा कसा येईल, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कोणाचा फॉर्म्युला तयार झाला, या कॉसचा तयार झाला, म्हणजे हा कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आला. सो y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ मायनस कॉस 2 थिटा. आता बघा, बऱ्याचदा मुलांचा कन्फ्युजन कुठं होतं, म्हणजे एक्झामला डायरेक्टली काय करतात, कॉसला कॉस गेला, पण या मायनस साइनचं काय करायचं. जर या दोघांच्या मध्ये कोणी जर असेल तर हे दोघं एकमेकांना कॅन्सल करत नाहीत, दोघांच्या मध्ये आहेत ना, म्हणजे याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावावा लागेल. हा प्रॉब्लेम इथंच अडकतो आणि परीक्षेला असे प्रॉब्लेम्स विचारतात. आता बघा, अलाइड अँगलचा वापर करायचा आहे. अलाइड अँगलचा जर वापर केला तर आपल्याला माहिती आहे, कॉस पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो, बरोबर. म्हणजे मायनस कॉस थिटाला आपण कॉस ऑफ पाय मायनस थिटा लिहू शकतो. सेकंड क्वाड्रंट माहिती आहे ना, हा सेकंड, इथे इकडे पाय मायनस थिटा येतो, हा सेकंड क्वाड्रंट. ऑल शुगर टू कॉपी, म्हणजे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. मग इथे काय लिहिता येईल, ह्याला हे निगेटिव्ह साइन, हे मायनस साइन गायब करण्यासाठी आपल्याला हे असं करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल बघा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ हा पाय मधनं हा अँगल मायनस करावा लागेल. ठीक आहे, ह्या दोघांचा अर्थ सेमच झाला. म्हणजे मायनस साइन घालवण्यासाठी पाय मायनस
टू थिटा. आता ह्या कॉसला कॉस गेला, y इज इक्वल टू पाय मायनस टू थिटा, बट थिटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ e रेस टू x. Therefore y is equal to pi minus 2 into tan inverse of e raised to x. सिंपल. एकदा का असं मिळालं की याला इक्वेशन नंबर 2 हे कुठून आलं तर बघा फ्रॉम 1, याला म्हणा फ्रॉम 1. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू x. y ची डेरिव्हेटिव्ह नेहमीप्रमाणे dy by dx. पाय ची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट बिचारा, डेरिव्हेटिव्ह 0, आणि याची डेरिव्हेटिव्ह मायनस 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि याच्या डेरिव्हेटिव्हने एफ ऑफ एक्स म्हणजे इथे ई रेस टू एक्स आहे, आणि ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असते. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू मायनस 2 हा ई रेस टू एक्स आणि 1 प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. युअर फायनल आन्सर. बघा हा जो प्रॉब्लेम आहे हा आणि हा दोघ जण एकाच पॅटर्नचे आहेत, एकाच कॅटेगरीचे आहेत. हे प्रॉब्लेम सोडवताना कंपल्सरी तुम्हाला याच वेनी जावं लागतं, आणि सगळ्यात महत्वाची जी इम्पॉर्टंट स्टेप आहे, हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन बाहेरच काढावं लागतं, आणि हे मायनस साइन बाहेर काढलेलं हे गायब करण्यासाठी आपण या पायला बोलवलं. लक्षात येते हे मायनस साइन, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस हा निगेटिव्ह आहे इथे आणि इथे, तर आपण सेकंड क्वाड्रंट पहिल्यांदा घेतला. इथे 2 पाय प्लस थिटा जरी केला तरी चालतो, पाय मायनस थिटा केला तरी चालतो. आपण सेकंड क्वाड्रंटला पहिल्यांदा प्रेफरन्स देतोय. हे समजतंय तुम्हाला? हे समजतंय? साहिल, शुभम, यश, अमोल, स्वप्नील, आरती, उदय, श्रुतिका, प्रॉब्लेम समजतायत तुम्हाला? स्वप्नील, लास्ट कॅल्क्युलेशन जे आहेत ते लास्ट स्टेपला काहीच केलं नाही आपण. लास्ट स्टेपला काय केलं इथे बघा, हे मायनस जे साइन आहे हे मायनस साइन बाहेर काढलं. हे मायनस साइन गायब करण्यासाठी इथे आपण अलाइड अँगलचा वापर केला. हा कॉस पाय मायनस थिटा, कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. त्यानंतर कॉस इनवर्सला कॉस गेला, पाय मायनस 2 थिटा ऍज इट इज. थिटाची किंमत आहे tan इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स, tan इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. याला डिफरन्शिएट केलं, मग इथे तो फॉर्म्युला आला. फॉर्म्युला कुठला? इथे फॉर्म्युला जो येतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डी बाय डी एक्स ऑफ tan इनवर्स ऑफ एफ एक्स, याची डेरिव्हेटिव्ह काय असते? 1 अपॉन 1 प्लस एफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एफ डॅश एक्स. इथं एफ एक्स म्हणजे हा आहे आपला ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सच्या ठिकाणी 1 प्लस ई रेस टू एक्स म्हणजे एफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असते. हे मायनस साइन ऍज इट इज, हा ई रेस टू एक्स पुढे घेतला. ओके, समजलं स्वप्नील? ओके, गुड, व्हेरी गुड. तुम्हाला सगळ्यांना समजतंय? प्रॉब्लेम सोपे आहेत पहा, प्रॉब्लेम समजून घ्यायचे. प्रॉब्लेम्स आर व्हेरी व्हेरी इझी, पण जमले पाहिजेत तुम्हाला. ओके, तर बघा या पॅटर्नचे जे प्रॉब्लेम्स आहेत टाइप 5 चे आपण सगळे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. तर टाइप 6 चे जे प्रॉब्लेम्स आहेत ते टाइप 6 चे प्रॉब्लेम्स आता आपण लगेच पाहूयात. टाइप 6 क्वेश्चन नंबर that this is the last type. According to problem, choose the substitution. Use the formula. Question number 10. Differentiate following. बघा, या टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत आय होप तुम्हाला समजत असावं. व्यवस्थित दिसत असेल, आवाज पण व्यवस्थित येत असेल तुम्हाला. पहा या टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, या टाइपचे प्रॉब्लेम्स पहा. किंवा बघा या टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत, या टाइपचे प्रॉब्लेम्स आपण आय थिंक उद्या जरी घेतले तरी चालतील का आत्ताच घ्यायचे? एक एक टाइप जो आहे तो एक एक टाइप आपण रोज पाहूयात. उद्या सकाळी मॉर्निंगला 7:40चं जे लेक्चर असेल त्या 7:40च्या लेक्चरला आपण पाहूयात. चालेल?
ओके. आत्ता घ्यायचे का उद्या सकाळी घ्यायचे? एकच टाईप जो आहे तो एका एका टाईपने जाऊयात. उद्याच्या मॉर्निंगच्या लेक्चरला आपण तो दुसरा टाईप पाहूयात.